ते थांब थांब असता नाही आधी बसून बघा. नाही नाही बोलतोय भाऊ, बोलण्यासाठीच काढतोय भाऊ, डिस्कशन करतोय ना भूतांवरती. भूतांवरती बोलताय ना म्हणून व्हिडिओ चालू केलाय. हो बोला बोला तुम्ही. नाही सांगा भूतांबद्दल माहिती द्या थोडीशी. भूत आहेत पण चांगली वाईट सांगत होते ना तुम्ही. चांगले भूत बी आहेत, वाईट पण भूत आहेत. चांगली भूत असे आहेत की ज्यांचं अपूर्ण इच्छा राहिलेल्या असतात ना, की एखाद्याची इच्छा असते माझ्या मुलाचं लग्न बघून मारायचं होतं, एखाद्याची असते चांगला कीर्तनकार असेल की मला एखादं मंदिर बांधून मारायचं होतं, एखाद्याचं असतं की बाबा नाही मला थोडंसं हे चांगलं, ते पण चांगली इच्छा, ते भूत चांगल्या गोष्टीसाठी थांबलेलं असतात की मग ज्याच्याकडनं तर मी हे काम करून घेऊ, मग ती बघू डोळ्याने मग जाऊ. ही दोघ आहेत का? आणि एक नाही तर वासनेने अपूर्ण राहिलेला राहतो तो खवीस, तो लय बेकार. आणि ज्या वासनेने अपूर्ण राहिलेली जे बाई असते ना ती चुडेल, हडळ. म्हणजे हा चुडेल म्हणजे हे हिंदी शब्द झाला. हडळ पांढरी साडी घालून दिसतील तुला. ती हडळ. आणि जो भटकी आत्मा असं नाही का कुठल्या तरी ह्याच्यातनं म्हणजे अशातनं राहतात ना, डोक्याला धरतेत विरतेत, ते खाया पियाचे नाही का वासनेने खायला राहिलं नाही, काहीतरी तकलीफ होऊन मेला, कोणीतरी त्रास देऊन मेलं, अमक्या अमक्यानी खून केला, ते जे असे मग बदला घेण्यासाठी राहिलेले. ते बदला घेण्यासाठी राहतात, ते असे नाही का त्रास देतात लोकांना, मग हे करतात. त्याच्यामुळं दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो की भूत आणि देव, माणूस डोळ्याने सगळे माणसं बघू शकत नाही. त्यांचं देवाला बघण्यासाठी तेवढी भक्ती पाहिजे, भूताला बघण्यासाठी देवाला बघण्याचं सांगतो तुम्हाला. देवाचं एवढं अलौकिक रूप आहे ना, एवढं तेजस्वी रूप आहे ना की तो माणूस सहनच करू शकत नाही. समजलं का? आणि भूताचं एवढं भयानक रूप असतं की कुठल्या म्हणजे अवतारात येईन असं ते बी बघू शकत नाही, घाबरून ते मरण. आणि देवाचे रूप आहे ना. पण डिस्कशन पण अशा रूटला करताय तुम्ही, पण ह्या टायमिंगला तामिनी घाट काय नाही झालं थोड्या वेळाने 12 वाजतील. तामिनी घाटामध्ये होत राहते म्हणून. काय नाही आपल्याला तर कधी भेटले तर राम राम करून जाते ना, आपलं त्यांच्या लय जवळचं कनेक्शन. आठवणी घातली मग मी राम रामच करत. तुला सोडतो मी. कधी गाडी देऊन बस खिडक्या लावून घ्या. गाडीचं स्पीड कमी होत. इथं जरी तुम्ही झोपायला जागा भेटली ना साहेब, टपरी, तुम्ही आता बघितलं का तिथे एक टपरी होती, त्या टपरीवर 2 पोरं मस्त झोपले होते. ते असं ऐकलंय जिथे भूताचा वास राहत तिथं आपोआप काही गाडी वगैरे गेल्यानंतर स्लो होती. ते काही तेवढी ताकद त्या भूतांमध्ये पण नाही. आपोआप गाडी वगैरे होतो, त्यात भूताचा प्रकार नसतो तो. तर त्या जाग्यामध्ये काहीतरी एक दोष असतो. तुला माहिती का कुठलं तरी एक पहाडी आहे तिथं गाडी आपोआप चढती वर. पाणी जरी टाकलं ना तसं खाली येत नाही, स्लो असं डोंगर आहे आणि खाली जात नाही, ती पाणी वर जात ते. तिथं ते काहीतरी मॅग्नेटिक एनर्जी आहे तिथं, अलौकिक. म्हणजे देवाचं पण असेल तिथं, भूतामध्ये एवढी ताकद नाही मला धरायची. मी जर त्याला धरलं आवाज बरलतो जागेवर जन्म भूतातच राहील. भूताला तर घाबर. सारोळे संपलं काय डिस्कशन आपण वेगळ्या गोष्टीवर मारू. म्हणजे तुम्हाला जो म्हणतो ना भूत आहे का नाही, हे भूत आहे, हे ग्रंथात आहे. आता त्याला सांगतो उदाहरण काय. हे जे मसोबा आहे हे भूतगणाचा सेनापती आहे. असे अजून सेनापती आहेत भरपूर, जे भूतगण असतात ना त्यांचे सेनापती आहेत. या सगळ्या सेनापतीचा अधिपतीचा मग आधी शिवशंकर आहे. ते भूत म्हटले की आम्हाला कुठलंच देव जवळ येत नाही, काय करू? मग शंकर म्हटले तुम्ही आमच्या जवळ राहायचा. मी समशानात राहतो ना, म्हणून माझ्या जवळ राहतो.
कामिनी रात्रीचा सस्पेन्स. गाणं लावायला रेंज नाही हो, रात्रीच खेळ झाले. युट्यूब वर गेलो माहिती ना कुठला रस्ता कुठली आणि तुम्हाला सांगू का, जुनी लोक असे म्हणायचे, मला माहित नाही सर का, आम्ही खेडेगावात असल्यामुळे तिथं असे विषय चालायचे की बरं का, ते जुने तर असे बघणारे तांत्रिक होते ना की ते भूत वगैरे नाही का, असं काही वस्तू भेटलं त्यांचं की ते जात नाहीत. ते वस्तू, त्यांची वस्तू ठेवले कोणाकडं की जात नाहीत, ती वस्तू घेऊनच जातात. मग ते दोन प्रकारे घेतात, एक तर काहीतरी आपल्यासोबत वाईट करतात, त्याचं हाना मारून त्याचं नाही का, नंतर एक तर बाबा तुझं काय काम आहे सांग, तुझं करून देतो. असे कामं करून घ्यायचे लोक त्यांच्याकडनं. तुम्हाला माहिती की काही मंदिर आपल्या भारतात असे आहेत की रातोरात बनलेले आहेत, रातोरात राक्षस लोकांनी असे. ते त्याचं खरं उदाहरण म्हणजे माझी सगळ्यात मोठी वहिनी आहे ना, तो भाऊ म्हणतो ना गावाकडे दाढीवाला होता आमचा, त्यांच्या गावात आमच्या वहिनी सांगतात, म्हणजे त्या वडिलांनी त्यांना सांगितले असेल, एक पुरातन शंकराचं मंदिर आहे, 2 दगडातच ते मंदिर आहे, अख्खं 2 दगडात. आणि मंदिर कसं साधं सुद्धा नाही, नॉर्मल आमचं आता आकाशच्या जे गावातलं ते पद्मावती मंदिर बघितलं ना, तेवढं मोठं मंदिर आहे आणि 2च दगडात आहे साहेब. आणि एवढं कोरीव काम आहे ना त्याच्यावर, खतरनाक. आणि तर रातोरात राहिलेलं मंदिर आहे, उभं राहिलेलं मंदिर आहे. आमुशालाच का बाहेर नाही हे काय रे, गाड वाजल्याची एनर्जी त्यावेळेस वाढते. गाड वाजल्या सातमाळ्याची मंदिर हे बांधली, मुद्री बांधली काय, मग एका रात्री बांधली ना ते कर्म, ते आपला देवाकडनं करून घेतला ना तो, शाप होता तो. सातमाळ्याची बिल्डिंग गाडवानी हो, विश्वकर्मा आहे ना, विश्वकर्मा आहे ना, गाडवच देव होता. शाप दिला होता ना विश्वकर्मा. त्या काळातला त्यांचा आर्किटेक्ट होता देवाचा, पण त्याच्याकडे एवढी अलौकिक शक्ती होती ना, तो रात्र. आता लंकेची गोष्ट सांगतो तुम्हाला. विश्वकर्मा जेव्हा पार्वतीने हिचं वैभव बघितलं, लक्ष्मीचं आणि विष्णू लोक बघितलं, अरे अरे काय राहतात समुद्रातलं सोडा, तुम्ही म्हणाल मी शेषनागावर बघितलं होतं. विष्णू लोक वेगळं आहे, तुम्हाला सांगतो, ब्रह्मलोक वेगळं आहे. तर विष्णू लोकात गेल्यावरती काय त्याचं बघितलं, अरे काय वैभव. आणि ते स्वतः लक्ष्मी, काय सोनं नाणं काय, लक्ष्मी असल्यामुळं पार्वती हट्ट धरली, आपल्याला पण सोन्याचे असं काहीतरी बनवायचंय की त्याच्यासारखं महिलाच नाही पाहिजे. आणि पार्वतीने हट्ट धरून बसल्यावरती शंकराने विश्वकर्माला सांगितलं की आम्हाला एक असं काहीतरी सुंदर नगरी बनव. मग विश्वकर्मा म्हणलं ठीक आहे बनवतो. मग त्यांनी ते श्रीलंका ना तिकडं बेट सुंदर, तिकडं मस्त समुद्रात ते निवडून तिथं बनवलं. पण ते कुबेराने तपस्या एवढी केली शंकराची की कुबेर काय मागत असावं की मला ती लंका पाहिजे. हा, पार्वतीने हे पण सांगितलं की तू जसं सर्व केलाय मागून घेतलं ना आमच्याकडनं, तसं तुझ्याकडनं पण कोणतरी काढून गेली, राहणार नाही तुझ्याकडं. मग तेव्हा रावणाने त्याच्याकडं हे करून हमला, म्हणजे भाऊच त्याचा सावत्र, म्हणलं नाही मला पाहिजे, नाही तर मी तुला मारून टाकीन. मग तो म्हणला त्याच्यासोबत युद्ध करणं शक्य नव्हतं कुबेराला. मग ब्रह्मदेवाला, आजोबा त्यांचे पंजोबा, ब्रह्मदेवाला त्यांनी परत विचारलं मी कुठं जाऊ आता. तेव्हा असं ग्रंथात आहे की तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितलं हे तुझ्यासाठी नव्हतीच ती जागा, ही लंकापुरी, आणि ह्या सृष्टीवर सगळ्यात पुण्यवंत जमीन जी आहे अलंकापुरी, म्हणजे आळंदी आत्ताची, तिथं जा, तुझ्यासाठी ती पुण्यभूमी आहे. ते कुबेराची भूमी, म्हणजे कुबेराची भूमी काय म्हणतात, श्रीमंत कुबेर म्हणतात ना, कुबेराची संपत्ती, ज्ञानाचं, ज्ञानदेवाचं ज्ञान, आणि कपिल मुनी, ब्रह्मदेव. क्रीम नाही दिली. मी पण एवढं भातन दूध खाऊन आलोय. भूक नाही लागली नाही गच होतं पहिले, पोट ऍसिडिटी झालेलं आहे. 1:15 वाजली. हॉटेल चालू आहे ना, जेवतात लोक. बाईचा फोन आला. गावात
इकडून तर गाड्याचं काहीच दिसत नाही, सगळं आवरतीच आहे. दिलाय बरतोय. आय पेन कोणाच तरी घेतला असेल. सिंगल खाली नाही काय त्याच्यावर लिहिलेलं रायगड रोपवे. नाही व्हिडिओ त्यातलं एकच तिकीट दिसत असेल त्यात पण. चला पाकिट आहे, पाकिटात ठेवू. मस्त आहे राव. चला पुढे जायचं आपल्याला. अरे या बसा, चला कोणी का असा ना, उठा चला. नक्की इकडे थांबायचंय का? दिसतंय तर तुला विचार कर ना. दिसतच नाही राव. ते इकडे नको येऊ बाबा, साईडला ये. सर काकाच तो चल पुढे, चल पुढे, चल पुढे. जग 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 जग. काय घाबरू बिबरू नका, मी आहे. मी आहे तुम्हाला ढकलायला. तुम्ही जरी लटकले ना साहेब कुठं तरी, मी तिकडून ढकलून देईन तुम्हाला. महादेव आताशी वर आलो जरा. टाटा करा, बाय बाय करा, बाय बाय. खाली खाली करा, खाली. माकड कुठं फिरतं बघ ते सोलरच्या तिथं. लय फास्ट चालली आहे. हा मग पाणी बाटली कोणी पडली? आपलीच आहे, कोणाची नाही. छत्री आणि पाण्याची बॉटल तूच घ्यायचं आता. हा आपण चुकीच्या आहेत बसलो राव, पुढच्यात बसाय पाहिजे होतं. पहिले पहिले सेफ्टी नाही राहत. असं थोडीच असते, काहीच्या काही काही बोलतो. पुढे होता आपला नंबर चांगला. खाली बघा ना आधी. खाली बघा ना, खाली बघा साहेब. गेअर बदला की गाडी हा, बदली ना. हे बदल बाबा, गिअर बदल. नेमकं धुका आला आता. आईला काय दिसत नाही आता वर, खालनं पण दिसत नाही काय. आईला कसलं वर आलोय, त्या विमानातनं पण दिसत नव्हतं. ए बस
मोबाईल पकड मोबाईल मोबाईल वगैरे बाबा. कोणाचा हात बीत लागला ना बाळा उगाच चुकून ए, काय गरज आहे पण असं सोडून दिलं धबधबा आला. जा उतरा तुम्ही आंघोळ करून या. मोबाईल धबधबा दिसा नाही काय दिसा नाही काय फाटत नाहीये. अजून दिसत नाही म्हणून ते काय खाली बघा तुम्ही दादा खाली बघा राव दिसना ना काय. आता येतानी दाखवतो येतानी दाखवतो तुम्हाला येतानी. येड लागलं काय आम्ही पैसे कशाला दिले आईला आपण बसलो नेमकं धोका आला ऐकतले. याला काळजी माहिती काय दिसा नाही खाली. काय वाटणार आहे असं काही वाटत साहेब काही नाही वाटत खाली मोकळा असलं ना ते जास्त काहीच नाही काहीच नाही काहीच नाही पकड 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 इकडे दिसतंय ना साहेब बघा नाही काय गेलं कुठं गेलं भाऊ आता खाली बघा ना. खाली 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 बघा अगोदर खाली बघा बघितलं केव्हा इथून आता बघा आता पाटली थांबला आता ते आपण कुठं जाऊ. जय. तेवढीच प्रेरणा भेटेल. हे वाटलं की काय नाही काय इथं उलट बरं वाटलं स्लो झाल्यावर तो गुरगुर करत होता ना. जागेवरती आलं ना चला अशा तऱ्हेने रायगडावर पोहोचलो आपण एकदाच. फायनली रायगड फायनली एकदा रायगड येऊन परत गेलो. पायरेशी येऊन गेलो ना. धन्यवाद काकाची रिव्ह्यूज आणल्याबद्दल. फायनली रायगड. काय सगळी कोड गेले का लाख रुपयाचं खाऊन गेले का मेन दरवाजा गेलेत ना पैसे द्यायला चला काय माहिती नाही. किती येत आहेत ना. आताशी कुठेतरी भिंत दिसली रायगडाची. राजाना उलट जबाब पाठवला की तुम्ही केव्हा झरत राजे आम्ही सर्व राजा आहोत. तुम्ही आदेशला तुमच्यासाठी मी दारुगोळा आणि तो कोणा सज्ज ठेवलेला आहे. महाराजांना युद्धात चालू केला. राजाने निवडून सरदार पाठवलं राजगडावर 145 या बाजूला प्रतापगडाच्या पायथ्याशी युद्ध झाला. आता युद्धाच्या तहामध्ये मोरांचा चुलत भाऊ हनुमंतरावरी मारला गेला. जांभळीचे मूल आपल्या राजाला रायगड डोंगरावर चढून आले. 16व्या शतकामध्ये आपल्या राजाने रायगडचा डोंगर जिंकला चांगला डोंगर होता. डोंगरावरती काही बांधकाम होती. डोंगराचं नामस्मरण केला आणि याचं नाव ठेवलं रायगड म्हणून. आणि रायगड बांधायला टाकायला 14 वर्ष लागली. बघा 14 वर्षामध्ये काय बांधला. ह्या 350 इमारत्या बांधल्या. 11 तलाव
84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. पूर्ण गड पाहण्याकडे तुम्हाला 2 दिवस लागतील. रायगड मोठा आहे. गडाच्या पायथ्यापासून रायगड 1200 एकरामध्ये आहे. वरचा पेंद्या 100 एकरामध्ये आहे. आज पाऊण ते तासाभरामध्ये आपण महत्वाच्या 18 ठिकाणं पाहणार, 22 ठिकाणाची माहिती जाणून घेणार. पण तुमच्या सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल, आता मी 2360 पायऱ्या वरती आलो, आम्ही रायगडावरती आलो, रायगडाला असेल. पण तुम्ही ऐका खरं शिवभक्त आहात, तुम्ही रायगडाची पायवारी केलेली आहे. रोपाचे लोक रायगडाबद्दल काय म्हणतात, आम्ही 100 पायऱ्या चढलो, रायगडाच्या नुसत्या भिंत्या पोहोचून गेलो, याला महत्व नाही आहे. ज्यावेळी प्रत्येक शिवभक्त रायगडाची पायवारी करेल, त्याचा डोक्याचा घाम हा जोपर्यंत पाय झाडले जात नाही, दगड निघाला. जॉईन करण्यासाठी त्या काळी रेती सिमेंट नव्हतं, तर चुला शिसा गुल वापरून रायगडाचं बांधकाम केलं. आणि इकडे हिरोजी इंदुरकरने हा गड 14 वर्षामध्ये बांधलेला आहे. आपण गड फिरत की ना दादा, पण सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की निर्माण झाला असेल, आम्ही गड फिरलो पण गडावर आम्हाला कुठल्या प्रकारचं छत बघायला मिळालं नाही बघा. तर ज्यामध्ये छत काय होतं, सागाची लाकडं, मातीची कवलं, मखमली पडदे होते आणि मशालाच्या उजेडाने रायगड पूर्ण सजवला होता. पण हा किल्ला 1818 मध्ये इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्लॉटर, मेजर हॉल या बाजूला पोटल्याचा डोंगर येतो, तिथून तोफा चढवला, हा रायगड ब्लास्ट केला. हा रायगड त्या खाली 12 दिवस जळत होता बघा. आता आपण इथून बघतो तुटलेल्या इमारत्या पाहून जाणार बघा. दगडाचं बांधकाम हे 1670 ला महाराजांनी बनवलेलं आहे आणि विटाचं बांधकाम हे 1733 ला पहिले बाजीराव पेशवाले पुण्यातले त्यांनी ते बनवलेलं आहे बघा. आता आपण ज्या गेटून वरती जाणार आहोत त्या गेटचं नाव आहे मेना गेट. मेना गेट म्हणजे किल्ल्याचा मेन गेट नव्हे. तुम्ही किल्ल्याचा मेन गेट पाहिलात, महादरवाजा पाहिलात की नाही, पण मनामध्ये प्रश्न तुमचा नक्की आला असेल, आम्ही गडाचा महादरवाजा हा खालून पाहिला किल्ल्याचा बघा. आता या गेटून आपण वरती जाणार आहोत, पण जाण्याच्या अगोदर सर्वांनी एक शेर म्हटला तो की अंधार पहार झाला, अंधार पहार झालं, पाहता एक दिवा पाहिजे, पाहता एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला आणि आपल्याही बहिणीच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे, पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज. पन्नास 60 पासवर्ड आहे. तुम्हाला काय वाटलं? या 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 फोटो काढले. आता ज्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांजण आलात, हा एका राणीचा एवढा मोठा झाला नाही. राजाने एकूण राण्या किती होत्या? 8 राण्या होत्या बघा. त्यापैकी रायगडावर किती राण्या राहायच्या? 6 राण्या राहायच्या. वरती तुम्हाला 6 राण्यांचे 6 लाईनीने पाहायला मिळतील, पण मनामध्ये प्रश्न येईल, मी म्हणतो 8 राण्या होत्या, ते महाराज काय 2 राण्या राहायच्या पुढे. तर एक राणी रायगड जो पुण्यामध्ये येतो, तो सई काय राहिला, सईबाईंनी कधी रायगड पाहिला नाही. आणि ते रायगड घेण्याच्या अगोदर त्यांचं निधन झालं राजगड किल्ल्यावरती पुण्यामध्ये. आणि येताना तुम्हाला एक पाचाडगाव लागलं तर गडाच्या खाली इथे 3 नंबरची राणी राहायच्या फुलदाराणी. फुलदाराणी गडाच्या खाली काय राहिल्या, आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना उतारता काळामध्ये रायगडाचं वरचं एक क्लायमेट एक वाटत नव्हता, म्हणून त्यांच्या देखरेखीसाठी 3 नंबरची राणी फुलदाराणी गडाच्या खाली ठेवल्या. आणि पुढेला 6 राण्या या 6 दल्लात राहायच्या. 8 राणीची तुम्हाला नाव ऐकवतो, सई, स्वैरा. प्रत्येक राणीचे 6 माल आहेत. दुसरा हा तिसरा, हे 3 झाले, तो चौथा. गाईड एक घ्या, छान माहिती मिळेल. धान्याचं कोठार गाईड घ्या. हो, आपल्या ग्रुप मध्ये माहिती मिळेल छान.
लाईट कसं व्यवस्थित तुम्हाला समजेल आलं असं काय फिलिंग काय तुम्हाला दिसणार खाली काय गहू तांदूळ ठेवले का चला आदित्य थांब चला रे अति शिकेल पाण्याची बाटल्या टाकले लोकांनी लोक काही टाकणार काय म्हणलं खाली अजून बांधकाम आहे बरं का बऱ्यापैकी. छत्रपती शिवराय आपल्या आवडत्या पालख्या मेहनत स्त्रियांसाठी होता. दोन्ही गेला लागून 8 दिवस लागले राण्यांचे महाल. आणि ज्या कट्ट्यावरती तुम्ही माझ्यासोबत माहिती ऐकताय हा राजांचा पूर्ण स्वयंपाक रूम सॉरी पुढे आहे आणि हे राजांच्या दास्यांच्या म्हणजे राणीने आतमध्ये बोलवलं. राणीचं काय काम करून झालं दासवली तर परत विश्रांती करायची. दासी घरात जात नव्हते तो रोज केला. दासांची राहण्याची इथे व्यवस्था केली होती. आता आपण राजांचा महल पाहण्यासाठी आतमध्ये जाऊ. इथे राजांचं निदान झालं. एक दिवस बोलवत आहेत ते बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो चपला खाली घ्या दादा, चपला खाली घ्या. वरती जागी ना महाराजांचं मोहर आहे. त्या ठिकाणी तुम्ही सगळे जण आलात. हे रायगडाची अति महत्वाची पावित्र्याचे ठिकाण आहे बघा. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच अंबा माडी होती. दुसरी धनदौलत नाही. रायगड आपल्यासाठी एक पिकनिक पॉइंट आहे बघा. तर रायगड आपल्यासाठी एक पावित्र्याचं मंदिर आहे. मग इथे आलो 2 फोटो काढले याला महत्व नाहीये. इथे आल्यानंतर या राजवाड्याची आपण दरबारी मात्र टपाल लावली पाहिजे. दरबारावर जाऊन आपण महाराजांना झुकून बापून मुजरा घातला पाहिजे आणि समाधीवर जाऊन डोकं टेकून नतमस्तक झाला पाहिजे. तर आपलं जीवन हे नक्कीच सार्थक होईल बघा. गड पाहताय हा राजांचा महल आहे आणि हा महल राजांचा एकावरती एक 2 मजली उंच होता बघा. महाराज या महाराज राहिले 10 वर्ष. संभाजी राजे राहिले एकही लढाई शंभू महाराज ज्यावेळी शंभूराजांना कैद केले गेला त्यावेळी औरंगजेबाने विचारला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हे संभा इस्लाम कबूल आहे का. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज म्हटले की मरण आलं तरी चालेल पण मरणाच्या दारात पण हिंदू म्हणून मरेल. जगाव कसं छत्रपती शिवरायांकडून शिकावं आणि मराव कसं छत्रपती संभाजी राजांकडून शिकावा. त्यावेळी दरबारामध्ये काय म्हटला त्यावेळी संभाजी महाराजांनी 4 दिवस सार केले. द्यायची चालन केली. डोळ्यामध्ये आपल्या सला मारला होत्या. डोळे काढले गेले होते संभाजी राजांचे. डोक्यावरती 40 दिवस गरम तेल होतं. त्या काळामध्ये शिस्सा भरलं होतं. जीवन मावाचं हिंदू ती जीभ कलम केली गेली होती. अंगाचे लचके बाहेर काढले गेले होते. गुडघ्यापासून पाय छाटले गेले होते. म्हणजे औरंगजेबासमोर आपले छत्रपती संभाजी महाराज झुकले नव्हते. म्हणून जगाव कसं तर छत्रपती शिवरायांकडून शिकावं आणि मानाव कसं छत्रपती संभाजी राजांकडून शिकावं. त्यावेळेच्या दरबारामध्ये काय म्हटला वो मेरी बड़ी बेगम साहिबा इस काफिर शिवा ने एक संभा से बेटे को जन्म दिया. अगर वैसा संभा आज मेरे घर में पैदा होता ना तो आज मैं पूरे हिंदुस्तान पर राज करता. काशी की कहलाती मथुरा में मस्जिद बसती. अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. आज राजे ने सदर महाराष्ट्रात कदाचित तुम्हाला हिंदू धर्म पाहायला मिळाला असता. म्हणून सर्वांनी शेर म्हटला तो अंधार पहाड झाला पाहता दिवा पाहिजे. अंधार पहाड झाला पाहता दिवा पाहिजे. आणि महाराष्ट्राला आणि आपलाही म्हणीच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा जाऊचा शुभा पाहिजे. पुन्हा एकदा जाऊचा शुभा पाहिजे. बोला ही आरती रूम बघूया तुम्ही नसेल बघा तर एकदा बघूया. मग आपण सगळे मुद्रा बघूया.
इथे काय मुद्रा बनवल्या जायच्या का? तेच राणी महाराजांच्या काळात. चला हे वाटलं फक्त ते 32 जणांची खुर्ची कुठे सांगायला लावा. ते ह्याच्यामध्ये दाखवलं ना. वेब सिरीज मध्ये दाखवली ना, तीच आहे ती. असं नाही तर कुठतरी एवढं मोठं गड किल्ला आहे, कुठं ठेवलं कोणाला थोडं माहिती करणार. दरवाजा लावले आता पण सगळ्यात आतवर जाऊन त्या खोली पाहिली. त्या खोलीचं नाव आहे चांगसारू म्हणजे मुद्रा, म्हणजे राजमुद्रा, गोड मुद्रा कॉईन्स त्या रूमच्या आतमध्ये बनवायच्या. आज आपल्या नाण्यावरती आपण काय लिहितो सर, की सत्यमेव जयते लिहितो. आता आपली करन्सी बघायला गेलं तर तुम्हाला नाशिकमध्ये पाहायला मिळेल लोकांची. तशी महाराजांची मुद्रा बनवण्याची करन्सी तिथे होती आणि महाराजांची अष्टकोनी मुद्रा होती आणि त्याच्यावरती लेख होता की प्रतिप चंद्र लेखे व वरती विष्णू वंदिता शास्त्रोष बसायचा मुद्रा भद्रा राजते. आणि त्या मुद्रेचा अर्थ असा होतो की प्रतिभेचा चंद्र जसा कोरेने वाढत जातो तसे शहाजीराजांचे पुत्र शिवराय यांचं वाढतं स्वराज्य एका प्रतिभेच्या गोरेने वाढत जावा आणि त्याला आनंद गोरगिरीबाचा व्हावा. त्या मुद्रा त्या ठिकाणी बनवल्याच्या. त्या अष्टकोनी मुद्रा तांब्याची ती मुद्रा बनवल्याच्या. आपण ज्या कट्ट्यावरती माहिती ऐकतो राजांचा स्वयंपाक करून आहे म्हणजे राजांच्या राण्या लोक असतील 200-250 लोकांचा एकत्र सभा घेतल्या पाहिजे. एकत्र का व्हायचा तर 400 वर्षापूर्वी नाही व्हिडिओ फोटो अजून एक पण नाही काढलेला. चला पुढे समोर आहे. चला 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 कापड आहे झा गुंडाळे त्याच्यावर पडे पोत्याने. सह्याद्रीच्या कुशीत लढाया करून रक्ताची पाड घालून झाली स्वराज्य घडवलं. त्या पायऱ्या करताना राजे काय म्हटले, आऊसाहेब पहिली पायरी चढतो, दुसरी पायरी प्रतापराव गुजर, तिसरी पायरी तानाजी मालुसरे. आऊसाहेब चौथी पायरी चढतो, लाख लाखाचा पाहिजे. मावळ्यांची नावं घेऊन राज लटकटच्या पायाने सिंहासनावर आरूढ झाले. राजांच्या अंगावर 1000
की महाराज एवढं कसं क्षत्रिय कुलावंतांचं दिव्य सनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी पार्वती पती हर हर महादेव महादेव माता राजमाता जिजाबाई विजय असो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान चोपन्न विकत खान आणि धनाचे गाव 3 नोव्हेंबर 1689 कोल्हापूरचे संभाजीराजे 13वे वारसदार त्याने 2009 मध्ये मूर्तीची स्थापना केली. मूर्तीवरती चित्र आहे. 7वे राष्ट्रपती डॉक्टर बाबासाहेब 1985 मध्ये बसवले. मूर्तीवरती हार सांगलीवरून भिडे गुरुजी यांची रोज लोक येतात. कंपल्सरी देवपूजा आरती होते. 27 वर्ष झाली सेवा चालू आहे. किती वादळवारा सुद्धा कंपल्सरी देवपूजा आरती होती. दुसरा हार आहे त्या साईडला तो दुसरा हार म्हटलं आता जे सीएम साहेब कंपल्सरी 7 वर्ष झाले हार रचना वाटते की नाही. हा गेट ऑफ इंडिया सरकार गेट ऑफ इंडिया याच्यासारखं इंग्रजांनी याचीच कॉपी करून तिकडे बनवलं. म्हणून म्हटलं जातात की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवाजीराजांना जन्माला घातले नसते दिसले नसते मंदिरावरचे कळस. दिसले नसते मंदिरावरचे कळस. बोला छत्रपती शिवाजी महाराज जय. सिस्टीम भारी केली. ती कुठे गेली आपली? हा भैया ऐक मग तुला दंडाला पाहिजे इकडे वा. किरण ऐ कुठे गेले ते? इथं होता का राज्याभिषेक सोहळा? सगळे निळे निळेच आहेत. आपला भाऊ पण ओळखू आहे ना याच्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. वंदे मातरम. रायगड गर्दी किती आहे. काय करताय तिथं? ते पेटवलेलं बघायचं. चलिए बघू. एक नंबर. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जंगपद वारस वंगपद वारस रंगपद रघुकुल राजे.
हाईट बघ की केवढी. घोडा बरोबर थांबला पाहिजे, उतरून जायचंच नाही. आतमध्ये भरपूर मोठे आहे. आज ना तो नागप्पा शेठ. मेन समाधीच इकडे ना किरण, समाधीच इकडे ना महाराजांची. ठीक आहे म्हणते हा तिथं होतं का आपण ठीक आहे म्हणते आतमध्ये आतमध्ये तुझ्या म्हणते का खाली नसते काय व्हिडिओ बघून आला म्हणून रील बघून बाजार भेटत आहे म्हणजे बांधले असं म्हणणं आहे त्यांचं थोडक्यात. हे काय झाडी काय डोंगर नाही बसू शकत काय 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 वाटत काय असं वाटतं तुला? काय वाटतं का? उतरलं काय वाटतं? आता काय वाटलं उतरलं काय मस्त वाटतं. तू काय कुठं करा कोणचे रेड रेड आहेत? रेड रेड काय होईल नाही नाही. तुला जेव्हा लागेल घ्यायला मला बरं वाटत राहिली दादा वाईट वाईट पाणी पण किती उगालं किती 2-2 फूट झाले आलू नका इथून भारी वाटतं. ते बघ कसं पावसाचा शावर पडल्यासारखं. तू गेलं राहू दादा आम्हाला पाहिजे राव ते ना तुम्हाला ते रोप बघितलं ना लय फास्ट वाटतंय. हे नाही एवढं फास्ट. मी पण विचार केला एवढं कसं काय बसतं आलोच आहे आता काय इथून काय नाही.
तिथूनच जास्त आहे. इथून काय वाटत नाही, तिथून जरा जरा डेंजर वाटत. ते सरळ घे ना असं. दादा गाडी नाही आपली तिथं काय दादा, 10-12 गाडी गेली. बिल्डिंगच वाटतं काय. नाही किती काय. 2 नंबर. आपले वॅगनर आहे नाही का? सकाळी आल्याला फायदा. लेट आले असं राहतं. 3 वाजता सुद्धा ही गर्दी होती. आपण मागचं जाऊन तर त्यावेळेस. घेतलं का? एवढं कुठे द्या झाले भाई. एवढं कुठं बॉल पडतोय का आले नाही का? पडत? 21 तर फोटो आहे तुमची. नाही आलं. नाही आले? ही येडा भाऊ, आपण थांबत नाही का? तसं विठ्ठलाचं हे काढायचं मला. तुम्ही नाही घेतलंय बाबा. ब्रह्मांड नायक. स्वामी समर्थ पण नाही. स्वामी समर्थ विठ्ठल झालं सागर. काय थांबा, पाहिजे जायचं का? गाड्या संपाना ना अजून. पाहिजे दर्शन घ्यायला जायचं का? गेला वाटतं पाहिजे पाठी. हे काय केलं तू आलाय तसा. कोणी काढलं कुठं बरं? कोणी काढला का? सांग. मीच काढला का? नाही तू माझ्या तरी ही पिरमुडची आहे का? पिरमुडचे ते 50 पोरं आहे ते प्रज्योतला काय द्या आता? काय काय जण काय करतात ना, राज्याभिषेक. हो ते संपलं म्हणायचं. काय क्लायमेट आहे मस्त. दमट वाटत नाही का? काम लगेच होतं. तर थंड नाही. इथं नाही, तो तिकडंच रायगडाकडे दिसतो, इथं नाही काय मला काय दिसत नाही उगाच नाटकात. तर एकाच गडावरती देवाचं ते तिरुपतीचं ते दिसतं बस. असं कुठं तिरुपतीचं ते मंदिराला आहे ना, ते तिरुपतीचा आकार आहे, जो मूर्ती आहे ना तो झोपलेली सेम ते आहे आत्ता पण सगळ्यांना दिसतं. मूर्ती म्हणजे ते डोंगरच अख्खा त्या शेपमध्ये असं नाक ढोल हे असं. निकल लवर हा. व्हिडिओ काम चालू